गेल्या 5 वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला। लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, ज्यात माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा समावेश होता। त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार होत्या। नाशिक जिल्हा हा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, पण शेतीच्या दृष्टीने कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकची विशेष ओळख आहे। परंतु केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यातीवर बंदी घातली होती आणि याच कांदा निर्यात बंदीचा फटका भारती पवार यांना लोकसभा निवडणुकीत बसला। परंतु लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता त्यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे। त्या बागलाण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। परंतु या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यात गेली 2 टर्म लढत होत आली आहे। असं असताना इथे भारती पवार यांनी शड्डू ठोकलाय। बागलाणमध्ये नेमके काय राजकीय घडामोडी सुरू आहेत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यात गेल्या 3 वर्षात अनेक राजकीय बदल झालेले आपण पाहिले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। पक्षफुटीनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट एकत्र येत महायुतीचं सरकार स्थापन झालं। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच सगळेच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले। लोकसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल समोर आले। लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं, त्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न यांसारख्या अनेक गोष्टींमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यामागे सलग 5 वेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवार यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं। 2021 मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेल्या कपिल पाटील यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला। तर राज्यात वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना देखील काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आणि 2 वेळा नंदुरबारच्या खासदार राहिलेल्या हिना गावित यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं। अमरावतीच्या महायुतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा देखील पराभव झाला। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील पराभवाचा फटका बसला। त्यामुळे महायुतीत लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी कटाक्षाने काळजी घेतेय। लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्यांचं राजकीय पुनर्वसन महायुतीकडून केलं जात असल्याचं आपण विधान परिषद निवडणुकीत पाहिलं। 12 जुलैला विधान परिषद निवडणूक पार पडली। यामध्ये महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचा समावेश होता। आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। त्यामुळे या निवडणुकीत भाजपकडून माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याची चर्चा आहे। त्यांनी बागलाण या आदिवासी राखीव मतदारसंघातून तयारीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। या मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये भाजपला सुटण्याची शक्यता आहे। तर भारती पवार यांनी विधानसभेची तयारी केल्यामुळे विद्यमान आमदार दिलीप बोरसे नाराज होऊन इतर पर्याय शोधत असल्याची चर्चा होती। परंतु स्वतः दिलीप बोरसे यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय। 4 दशकांपासून आपण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपशी लढणारे कार्यकर्ते आहोत। त्या विचारसरणीच्या विरोधात आपला डीएनए असल्याचं, मतदारसंघाला ज्ञात असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावरून भारती पवार आणि दिलीप बोरसे यांच्यात उमेदवारीवरून कोणताही वाद नसल्याचं समोर आलंय। तर माजी मंत्री एटी पवार हे भारती पवार यांचे सासरे आहेत। त्यांचं कळवण विधानसभा मतदारसंघात वर्चस्व होतं। तर जुन्या कळवण मतदारसंघातील काही गावे बागलाण तालुक्यात असल्यामुळे भारती पवार या मतदारसंघातूून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं बोललं जातंय। दरम्यान इथून निवडणूक लढवण्याबाबत भारती पवार यांनी म्हटलंय की मी बागलाण तालुक्यात आजवर अनेकदा गेली आहे। माजी मंत्री एटी पवार यांच्या जुन्या मतदारसंघातील 38 गावे बागलाण मतदारसंघात आहेत। आजही येथील लोक पवार परिवाराशी जोडलेले आहेत। नातेवाईकही मोठ्या प्रमाणात आहेत। या भागाचे प्रतिनिधित्व करण्याचा स्थानिकांचा नेहमीच आग्रह राहिलाय। या भागात आरोग्य विषयक सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय मंजुरीची कामे केली आहेत।
उमेदवारीबाबत पक्षाचा निर्णय अंतिम राहील. ही जागा भाजपने जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या. भारती पवार यांनी जरी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरी देखील बागलाण विधानसभा मतदारसंघाचे मागील 3 निवडणुकांचे निकाल काय सांगतायत ते पाहूया. 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमाजी बोरसे आणि अपक्ष उमेदवार संजय चव्हाण यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये उमाजी बोरसे यांनी 2562 मतांनी संजय चव्हाण यांचा पराभव केला. यावेळी उमाजी बोरसे यांना 55,022 मतं मिळाली तर संजय चव्हाण यांना 52,460 मतं इतकी मिळाली. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण आणि भाजपच्या दिलीप बोरसे यांच्यात लढत झाली. यावेळी दीपिका चव्हाण यांनी 4181 मतांनी दिलीप बोरसे यांचा पराभव केला. दीपिका चव्हाण यांना 68,434 इतकी मतं मिळाली तर दिलीप बोरसे यांना 64,253 इतकी मतं मिळाली. तर मागील म्हणजेच 2019च्या निवडणुकीत देखील दिलीप बोरसे आणि दीपिका चव्हाण यांच्यात लढत झाली. यावेळी दिलीप बोरसे यांनी 33,694 मतांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला. दिलीप बोरसे यांना 94,683 इतकी मतं मिळाली तर दीपिका चव्हाण यांना 60,989 इतकी मतं मिळाली. मागील 3 निवडणुकांच्या निकालामध्ये 2009 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालंय, परंतु लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीमुळे महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे भारती पवार या विधानसभेची तयारी करत असल्या आणि त्यांना पक्षाकडून जरी तिकीट मिळालं तरी विरोधातील महाविकास आघाडीचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. लोकसभेत पराभूत झाल्या पण विधानसभेला भारती पवार यांचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।